सलग सुट्ट्या आल्यामुळे पर्यटकांनी कोकणामध्ये गर्दी केलेली आहे। पर्यटकांनी श्रीवर्धनचा समुद्रकिनारा गजबजलाय। नाताळची सुट्टी आल्यामुळे मुंबई, पुणेकर अशा पर्यटकांनी कोकणच्या समुद्रकिनाऱ्याकडे आपला मोर्चा वळवलेला आहे। श्रीवर्धनचा समुद्रकिनारा तसेच सिंधुदुर्गाचा देखील किल्ला हा पर्यटकांनी गजबजून गेला आहे। सलग आलेल्या सुट्ट्यांसाठी पर्यटकांनी कोकणाला पसंती दर्शवली आहे। आलोय नाताळच्या सुट्टीसाठी दिव्यागार या ठिकाणी आलोय। प्रत्येक वर्षी आम्ही सुट्टीमध्ये दिव्यागारला येतो, पण यावेळेस खूप वेगळाच आनंद मिळालेला आहे। खूप छान वाटतंय, खूप मजा येते। बोटिंग, घोडे, त्यानंतर मासे खाल्ले, खूप आनंद झाला, खूपच मजा आली। याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अजेश नाडकर यांनी। पाहूयात। मुंबई आणि पुणे या शहरांपासून काही तासाच्या अंतरावर असलेल्या रायगडच्या समुद्र किनारपट्टीला पर्यटक नेहमी पसंती देतात आणि सलग सुट्ट्या आल्याच्या कारणाने रायगडचा समुद्र किनारा आहे तो पर्यटकांनी हाऊसफुल झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। सध्या मी आहे दिव्यागर या समुद्र किनारपट्टीवरने आपण दृश्यांच्या माध्यमातून या ठिकाणी पाहू शकतो की मुंबई, पुणेसह महाराष्ट्रातील असंख्य पर्यटक जे आहेत ती या समुद्र किनारपट्टीवर आनंद घेताना दिसत आहेत। एकंदरीत समुद्रात असणाऱ्या वॉटर स्पोर्ट असतील किंवा मग घोडागाडी असेल, उंट सवारी असेल, याचाही आनंद या ठिकाणी घेण्यात मग्न पर्यटक आपल्याला दिसत आहेत। एकंदरीत नाताळ पाठोपाठ आता 31 देखील जवळ येत आहे आणि त्या निमित्ताने पर्यटकांची जी पसंती आहे ती कोकणच्या किनारपट्टीला दिली जाते आणि त्याचमुळे आता कोकणात येणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे आणि 31 आधीच रायगडच्या समुद्र किनारपट्टीवर असणारे हॉटेल हे हाऊसफुल झाल्याचं पाहायला मिळत आहे। अजेश नाडकर, जय महाराष्ट्र न्यूज, रायगड।